नमस्कार. माझं नाव राजेश लक्ष्मीपती येल्दी. मी आराध्या फाउंडेशनचा संस्थापक. आपल्या संस्थेच्या थ्रू आपण एक चॅरिटी फॅशन शो ठेवतो आहे, ज्याचा मेन उद्देश आहे आपण जे काम करतो कमी वजनाच्या जन्माला आलेल्या मुलांसाठी आपण काम करतो, ज्याला लो बर्थ वेट म्हटलं जातं किंवा ज्यांचा अकाली जन्म आधी होतो 7व्या महिन्यात वगैरे. अशा मुलांना आपण जे सिव्हिलमध्ये आपण काम करतो गव्हर्मेंट हॉस्पिटलला, आणि अशा परिवार ज्यांचं इकॉनॉमिकली परिस्थिती बिलकुलच नाही आहे, अशा फॅमिलीला आपण 2 वर्षापर्यंत बाळाचं पूर्ण खर्च आपण देतो, औषध खर्चापासून सगळं. आणि या संस्थेने आता यावेळेस मात्र एवढे सगळे बेनिफिशियल असल्यामुळं निधीमुळं आपण हा शो ठेवला आहे, ज्याच्या निधीतून तो डोनेशनला जाणार आहे. आणि त्याच्यातून आपण त्या मुलांचा खर्च जे होणार आहे 2 वर्षाच्या पुढच्या आपण करतो हा शो. आणि हा गरजू मुलं आहेत की त्यांच्यासाठी संस्था काम करते? नाही, सध्या आपल्याकडे 100 मुलंच आहेत, जास्त आपण नाही घेतलं कारण निधी खूप लागते याला. आणि आहे फ्युचरमध्ये आपण खूप मोठं करणार आहोत, एक स्वप्न आहे. आपण प्रत्येकांना मदत करू समाजामध्ये, हा माझा एक उद्देश आहे. हा संस्था काढण्याचा पाठीमागचा उद्देश माझा स्वतःचा अनुभव आहे. मला माझी मुलगी 1 वर्षाची झाली, 1 किलोची जन्माला आली होती, आणि तिचा जो एक्सपिरियन्स आहे, जे मी फेस केलं, ते समाजात दुसऱ्यांना येऊ नये त्या उद्देशाने आपण हा संस्था स्थापना केली आहे. आज माझी मुलगी 6 वर्षाची, आपल्या संस्थेलाही 6 वर्ष झाले, आणि आपल्याकडे चांगले स्पॉन्सर पण भेटले सध्या, की पुढे स्वतःहून पुढे येऊ लागलेत की आपल्याला सपोर्ट करण्यासाठी. ही एक चांगली गोष्ट आहे सोलापूरकर मला आवडली, किंवा हे आपल्याला म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे त्याला समजून स्वतःहून ते पुढे येऊन आपल्याकडे स्पॉन्सर्स बनत आहेत. एखाद्या गरजूंना आपल्याला मदत करायची असेल तर नेमकं कशा पद्धतीनं देणगीदारांनी आपल्याला संपर्क साधला? नाही, आपलं ऑलरेडी जे अकाउंट आहे ते चॅरिटेबल अकाउंटच आहे, ATG अंदर आहे. आपल्याकडे एक NGO रजिस्ट्रेशन आहे. आपल्याकडे 1 रुपये जर आला तरी आपल्याला ते रेकॉर्ड ठेवावं लागतं की हा 1 रुपये कुठे खर्च झाला आहे, तो डोनेशनमध्येच जाणार ते सगळं. कार्यक्रम कधी आहे? कार्यक्रम 12 जानेवारी 2025. एक मिनटं, कार्यक्रम कधी आहे आणि कोण कोण येणार? कार्यक्रम 12 जानेवारी 2025ला पद्मावती कन्व्हेन्शन MIDC अक्कलकोट रोड सोलापूर इथे होणार आहे. कार्यक्रमाची वेळ आहे 2 वाजता सुरू होणार आहे, ज्याचे 6 ते 7 वाजेपर्यंत चालणार आहे. याच्यामध्ये सेलिब्रिटीज येणार आहेत, जे बिग बॉस फेम आहेत, वैभव चव्हाण आणि मिस इरिना रुडाकोवा ही अभिनेत्री येणार आहेत दोघे या शोसाठी. ते पूर्ण शो येईपर्यंत तिथे थांबणार आहेत. आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपण पोलीस आयुक्तांना सरांना रिक्वेस्ट केली आहे. इथले कमिशनर जे आहेत त्यांना आपण बोलवतो आहे, महानगरपालिकेचे कमिशनर आणि जिल्हा समन्वय अधिकारी, महिला बाल विकास महामंडळाचे आपण त्या अधिकाऱ्यांना बोलवतो आहे. आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचे जे जिल्ह्याचे अधिकारी आहेत हे सगळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. स्पेशली आपण डॉक्टरांचं पण आपण बोलवतो आहे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांना आपण बोलवले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून.